हॅलो मित्रांनो, माझं नाव प्रशांत आहे. ही कथा त्यावेळची आहे जेव्हा मी इंटरमध्ये शिकत होतो. माझे वय सुमारे 21 वर्षाचे होते. त्याच वर्षी 8 मार्च रोजी माझ्या मामांचं लग्न होतं. म्हणून मी आणि माझं संपूर्ण कुटुंब मामांच्या घरी गेलो होतो. आत्याचं घर पाहुण्यांनी भरलेलं होतं. त्यातच माझी वहिनी आली होती. ती माझ्या आईच्या कुठल्याशा दूरच्या भाच्याची पत्नी होती. ती दिसायला खूप सुंदर होती. तिचा रंग खूप गोरा होता. तिचं वय जास्त नव्हतं. असं वाटत होतं की ती 29 किंवा 30 वर्षाची असेल. तिचं नाव शिवानी होतं. ती माझ्या आईशी बोलत होती. मी आईजवळच उभा होतो आणि तिला बघून हळूहळू हसत होतो. नंतर बोलताना तिचं लक्ष माझ्यावर गेलं आणि मला हसताना बघून तीही हसली. मग तिने आईला विचारलं, हा कोण आहे? तेव्हा आईने माझ्याबद्दल वहिनीला सांगितलं. मग वहिनीला कळालं की मी तिचा दीर आहे. तेव्हा ती आईसमोरच माझ्याशी मस्करी करू लागली. आई जवळच उभी होती म्हणून मी काही बोलू शकलो नाही. फक्त हलकंसं लाजून मी डोकं खाली घातलं. तसंच आईला आणि तिच्या नंदेला हाक मारली आणि जवळ बोलावलं. आई म्हणाली, तुम्ही दोघं बोला, मी थोड्याच वेळात येते. आणि आई तेथून निघून गेली. आता आम्ही दोघं तिथे उभे होतो. मी लाजेमुळे काहीच बोलू शकलो नव्हतो. फक्त तेवढ्यात वहिनीने विचारलं, प्रशांत, तू कोणत्या इयत्तेत आहेस? मी नजर खाली घालून म्हटले, वहिनी, मी इंटरमध्ये आहे. यावर्षी माझा इंटरचा परीक्षा आहे. वहिनी हसत म्हणाली, अच्छा, म्हणजे आता आमचा दीर मोठा झालाय, 11वीत शिकतोय. मी हळुवारपणे फक्त हसलो. ती माझ्याकडे बघत होती, जणू काही सांगायचं आहे. पण मग तिने वातावरण हलकं करण्यासाठी स्वतःच बोलायला सुरुवात केली. सांग, अभ्यास कसा चालला आहे तुझा? मी म्हटले, ठीकच चालला आहे वहिनी, फक्त थोडंसं तणाव आहे. परीक्षा जवळ आली आहे. वहिनीने डोळे थोडे मोठे करून मजेत म्हटलं, टेन्शन? अरे, तू इतका स्मार्ट दिसतोय, तुला काय झालं टेन्शन? मी पुन्हा थोडंसं लाजलो. पण वहिनीच्या बोलण्यात एक आपुलकी होती, ज्यामुळे माझी लाजळूपणा हळूहळू कमी होत गेला. आणि मग तिने माझ्या हाताला हलकं थोपटत म्हटलं, बरं भाऊजी, कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे का? मी घाबरून गेलो. डोळे मोठे करून म्हटले, नाही वहिनी, असं काही नाही. ती जोरात हसली. अरे वा, किती छान खोटं बोलतोयस, इतकी गोड हसतोयस, आणि कोणी मुलगी नाही? आईला सांगू का? मी घाईघाईने म्हटले, अरे नाही वहिनी, प्लीज सांगू नकोस. मग आम्ही दोघे खळखळून हसलो. त्याच दरम्यान वहिनी माझ्याजवळ झुकून फुसफुसले, तुझे डोळे खूप गोड आहेत, तुला माहिती आहे का? माझा श्वास थांबलासा झाला. वहिनीच्या आवाजात एक गंभीरता होती. मी तिच्याकडे बघितलं. तिच्या नजरेत काहीतरी विचित्र होतं, काहीतरी ज्यामुळे मला अस्वस्थ वाटत होतं, पण तरीही चांगलं वाटत होतं. थोडा वेळ दोघे शांत राहिलो. मग वहिनीने हळूच म्हटलं, चल आता मी जाते, खूप काम आहेत, पण तुझ्याशी पुन्हा बोलेन. तिने मला एक हलकीशी स्मित हास्य दिलं आणि निघून गेली. मी तिथेच उभा राहिलो, हृदयाच्या धडधडीला शांत करत. त्यानंतर जेव्हाही वहिनी मला भेटायची, तेव्हा आमच्यात छोट्या छोट्या गोष्टी आणि हलके फुलके मजाक मस्ती व्हायला लागल्या. त्या दिवशी संध्याकाळी मी एकटाच अंगणाच्या कोपऱ्यात एका खाटेवर बसलो होतो. संध्याकाळची वेळ होती. हलका थंड वारा वाहत होता आणि लग्नाचं वातावरण जोरात होतं. तेवढ्यात वहिनी कुठून तरी आली आणि माझ्या जवळच खाटेवर बसली. थोड्या वेळाने वहिनीने पदर सावरत म्हटलं, आता तुझ्या परीक्षेला किती दिवस बाकी आहेत? मी उत्तर दिलं, वहिनी, फक्त 2 महिने बाकी आहेत. इथून जाईन आणि मग अभ्यासाचा ताण सुरू होईल. वहिनी हसत म्हणाली, तणाव घेण्याची गरज नाही, आता लग्नात मज्जा कर. मग इथून गेल्यावर पूर्ण ताकदीने तयारी कर, सर्व काही बरं होईल. त्यानंतर आमच्या इकडतिकडच्या गप्पा सुरू झाल्या. मग गप्पांमध्ये मी वहिनीला भाऊबद्दल विचारलं, कारण माझा भाऊशी काही ओळख नव्हती. वहिनीने सांगितलं, तुझा भाऊ लग्नात आलेला नाही, तो मुंबईत काम करतो आणि त्याला सुट्टी मिळाली नाही. मग मी हसत म्हटले, अरे वहिनी, जेव्हा भाऊ मुंबईत राहतात तेव्हा तुम्हाला खूप फिरवलं असेल ना? बीच, समुद्र, पार्टी, सर्व काही. मी फक्त मजेत म्हटलं होतं. पण वहिनीचा चेहरा ऐकतानाच जणू एकदम स्तब्ध झाला. तिचे डोळे थोडे जड झाले. ओठांवरची खळखळणारे हसू जणू गोठून गेलं आणि आमच्यात एक विचित्र शांतता पसरली. मी चकित झालो. समजलोच नाही की मी काय बोललो. ती मला निशब्द बघत राहिली.
मग जणू काही स्वतःला जबरदस्तीने हसत म्हणाली, "हो, तुझ्या भावाने मला मुंबईत खूप फिरवलं नंतर तिने घाईने इकडं-तिकडे बघितलं आणि म्हणाली, "मी आता येते. काही काम बाकी आहे." आणि ती उठून गेली. पण तिचा चेहरा जाताना खूप काही बोलत होता. मी फक्त तिला बघतच राहिलो. माझ्या आत काहीतरी विचित्र चाललं होतं. वहिनीची उदासी मला अंतर्मनाला हलवून गेली. भाऊ आणि वहिनीमध्ये सर्व काही ठीक आहे ना? काय भावाने तिला प्रेम दिलं नाही, ज्याची ती हकदार आहे? आणि नाही दिलं तर का? इतकी गोड, समजूतदार, मृदू हृदयाची हसतमुख वहिनी अचानक का हिरमुसली? मी तिथेच बसून राहिलो आणि बराच वेळ विचार करत राहिलो. मग स्वतःशी म्हटले, "प्रशांत, तू इथं लग्नात आलायस, थोडं हसून खेळून घे." "मग काय झालं?" "वहिनी तिच्या जगाची, तू तुझ्या जगाचा. लग्न संपेल, सर्वजण आपापल्या घरी जातील. तुला याच्याशी काय करायचं आहे?" मी हे सर्व विचार करून मनाला खोटं समाधान दिलं. पण कुठेतरी हृदयाच्या कोपऱ्यात वहिनीचे ते मंद झालेले डोळे, ती बनावटे हसू, तिचे मौन आणि तिचं अचानक उठून जाणं राहून गेलं. नंतर रात्रीची वेळ आली. आम्ही सर्वजण जेवलो आणि छतावर झोपायला गेलो. माझ्या बाजूला माझे अनेक नातेवाईक झोपले होते. मग रात्री सुमारे 12 वाजता कोणीतरी येत असं मला वाटलं. चुड्यांच्या आवाजावरून मी बघितलं तर अंधारात मला एक स्त्री दिसली. मी फारसं लक्ष दिलं नाही आणि चादर ओढून झोपलो. थोड्या वेळाने मला जाणवलं की कोणीतरी मला जागा करत आहे. मी बघितलं तर तीच वहिनी होती. मी उठलो आणि हळूच विचारलं, "काय झालं वहिनी?" तिने मोबाईल दाखवत म्हटलं, "यात फोन लागत नाहीये. थोडं बघ ना, यात काय प्रॉब्लेम आहे?" मी बघितलं तर काही प्रॉब्लेम नव्हता. तिचा मोबाईल फ्लाईट मोडवर होता. मी नॉर्मल मोडवर आणून ऑन केलं. मग फोन लागू लागला. मी फोन वहिनीला दिला. तेव्हा वहिनी म्हणाली, "काय झालं होतं?" मी म्हटलं, "काही नाही. तुम्ही चुकून फ्लाईट मोड ऑन केला होता." मग ती काही सेकंद माझ्या डोळ्यात बघत राहिली. कदाचित काही सांगायचा प्रयत्न करत होती किंवा स्वतःला काहीतरी लपवत होती. मग हळूच हसली आणि म्हणाली, "थँक मी डोळे हलवले आणि पुन्हा चादर ओढायच्या आतच तिने अचानक हळूच म्हटलं, "प्रशांत, मला बाथरूमला जायचं आहे. पण खाली खूप अंधार आहे. मला भीती वाटते. तू माझ्याबरोबर येणार आहेस का?" मी एका क्षणासाठी चकित झालो. पण मग लगेच स्वतःला सावरत म्हटले, "हो वहिनी, चल, काही हरकत नाही." मी चप्पल घातली आणि वहिनीबरोबर पायऱ्या उतरलो. अंधार खोल होता. खालचं अंगण शांत होतं. वहिनी माझ्या अगदी जवळ चालत होती. मग आम्ही बाथरूमजवळ पोचलो. मी दारापासून थोडं दूर उभा राहिलो आणि म्हणालो, "वहिनी, तुम्ही आत जा. मी इथेच उभा आहे." वहिनीने एकदा माझ्याकडे बघितलं, डोके हलवले आणि दार उघडून आत गेली. आता मी बाहेर एकटाच उभा होतो. पण माझ्या मनात वहिनीचे ते मंद झालेले डोळे पुन्हा फिरू लागले. मुंबईवाल्या गोष्टीवर तिच्या चेहऱ्यावर आलेली ती शांतता आता माझ्या आजूबाजूला होती. थोड्याच वेळात वहिनी बाहेर आली. पदर थोडा सावरत तिने एकदा माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, प्रशांत. खरंच एकटी जाण्याचं मन होत नव्हतं." मी हसून म्हटले, "काही हरकत नाही वहिनी. तुम्ही घाबरू नका. मी आहे ना." ती काही बोलली नाही. फक्त माझ्याबरोबर परत चालू लागली. मग जेव्हा आम्ही छतावर पोचलो तेव्हा सर्वत्र हलकी झोपेची गंमत चालली होती. कोणी करवड बदलत होतं, कोणी घोरत होतं. मी हळूच पावले टाकत माझ्या पलंगाजवळ गेलो. वहिनीही तिच्या कोपऱ्यातील पलंगाकडे वळाली. पण जेव्हा मी माझ्या पलंगाजवळ गेलो तेव्हा पाहतो तर तिथे कोणीतरी दुसरा झोपला होता. कदाचित झोपेत सरकत सरकत माझ्या जागेवर आला होता. मी थोडा झुकलो. त्याला उठवण्याच्या आतच माझ्या मागून वहिनीचा हलकासा आवाज आला, "प्रशांत, थांब. त्याला उठू नकोस." मी वर बघितलं. वहिनी काही पावले दूर उभी होती. "तू माझ्याबरोबर चल," तिने हळूच म्हटलं. "माझ्या पलंगावर पुरेशी जागा आहे. मी एकटी झोपते आहे. तू एका बाजूला झोप." मी एका क्षणासाठी थांबलो. हृदयाची धडधड जरा जोरात झाली. मग मी डोके हलवले आणि तिच्या मागे चालू लागलो. छताचा तो कोना इतर ठिकाणांपेक्षा वेगळा होता. तिथे थोडी जास्त वारा होती आणि इतरांपासून थोडं दूर असल्यामुळे एक वेगळीच शांतता होती. वहिनीने तिचा पलंग कोपऱ्यात लावला होता. चादर नीटनेटकी पसरली होती. डोक्याजवळ एक छोटीशी उशी आणि एक छोटी रजाई कडेला ठेवली होती. तिथे पोचल्यावर वहिनी चुपचाप एका बाजूला सरकली आणि मीही काळजीपूर्वक कडेला जागा करून घेतली. आम्ही दोघं काही वेळ शांत राहिलो. मी चुपचाप आकाशाकडे बघत होतो. मनात अनेक प्रश्न होते, पण जिभेवर शब्द नव्हते.
तेवढ्यात वहिनीचा हलका जवळजवळ फुसफुसणारा आवाज आला. "प्रशांत, आज छान वाटते की तू सोबत आहेस." मी तिच्याकडे बघितलं नाही, फक्त हळूच म्हटले, "मलाही वहिनी." मग काही वेळ दोघे शांत राहिलो. छताच्या त्या थंड रात्रीत आम्ही दोघे एकाच पलंगावर होतो. मी डोळे मिटून घेतले होते, पण झोप कोसो दूर होती. कारण माझ्या मनात संध्याकाळी झालेल्या त्या गोष्टी फिरत होत्या. शेवटी वहिनी मुंबईवाल्या गोष्टीवर अचानक शांत का झाली होती? तिचा चेहरा त्या क्षणी जणू मंदावला होता आणि मग ती तिथून निघूनही गेली होती. मन करत होतं की तिला विचारू, पण एक विचित्र भीती होती. कदाचित काही असं बोलून टाकू ज्यामुळे ती आणखी तुटेल. पण मनाची अस्वस्थता, प्रश्नांचा कल्लोळ आता सहन होत नव्हता. मी स्वतःला काही क्षण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पण मग हळूच धीम्या आवाजात विचारलं, "वहिनी, तू जागी आहेस का?" ती थोडा वेळ शांत राहिली. कदाचित तिलाही समजलं होतं की मी काय विचारणार आहे. पण तरीही तिने म्हटलं, "होय प्रशांत, बोल, काय झालं?" मी थोडा वेळ शांत राहिलो. मग हळूच म्हटले, "वहिनी, जर तुला वाईट वाटत नसेल तर मी तुला काही विचारू शकतो का?" वहिनी थोडा वेळ शांत राहिली. कदाचित तिलाही समजलं होतं की मी काय विचारणार आहे. पण तिने म्हटलं, "होय, बोल प्रशांत, काय विचारायचं आहे?" मग मी धीम्या आवाजात म्हटले, "आज संध्याकाळी जेव्हा मी तुला मुंबई फिरण्याबद्दल विचारलं, तेव्हा तू अचानक शांत का झालीस? मग असं चुपचाप निघूनही गेलीस. मला वाटलं की मी काही चुकीचं बोललो होतो." वहिनी काही बोलली नाही. मी थोडं थांबून एकदम गाढ श्वास घेतला आणि विचारलं, "वहिनी, तुझं आणि भाऊचं सर्व काही ठीक आहे ना?" आता वहिनीने कूस बदलली आणि म्हणाली, "होय, सर्व काही ठीक आहे प्रशांत. तू या गोष्टीवर जास्त विचार करू नकोस." तिच्या आवाजात खरपणा नव्हता. असं वाटलं जणू ती जबरदस्ती काहीतरी लपवत होती. मला तिचं उत्तर ऐकून एक विचित्र अस्वस्थता वाटली. मन केलं की पुन्हा विचारू, पण मग स्वतःला रोखलं. कदाचित ती सांगू इच्छित नाही. कदाचित काही गुपित आहे, जी तिने स्वतःच्या मनात दाबून ठेवलंय. मग मी कूस बदलली आणि तिच्याकडे पाठ फिरून झोपण्याचा प्रयत्न केला. पण माझे डोळे मिटले तरी जागेच होते. मन अजूनही तिथेच अडकून होतं. तिचा आवाज, तिचे डोळे आणि ते सर्व काही ठीक आहे असं खोटं आश्वासन. तेवढ्यात काही वेळानंतर अचानक एक हलकी तुटलेली सिसकारी माझ्या कानावर पडली. मी एकदम चेतनावस्थेत आलो. हळूच कूस बदलली आणि बघितलं, वहिनी आकाशाकडे बघत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिचा चेहरा चंद्राच्या हलक्याच्या प्रकाशात भिजला होता आणि ती कुठेतरी खूप खोल जुन्या विचारात हरवली होती. माझ्या हृदयात काहीतरी चटकन तुटलं. मी हळूच म्हटलं, "वहिनी, काय झालं? तू का रडतेस?" ती माझ्याकडे वळली, पण लगेच पदरेने अश्रू पुसून घेतले. तिच्या चेहऱ्यावर एक झेप होती, जणू काही चोरी पकडली गेली आहे. "काही नाही प्रशांत, असंच. झोप येत नाही. थंड वारा आहे ना." डोळे भरून आले. पण मला समजलं होतं की नक्कीच काहीतरी झालंय, जे ती मला सांगू इच्छित नाही. मग मी म्हटले, "वहिनी, आता तू लपू शकत नाही. जे काही झालंय ते सांग. माझी शपथ आहे तुला." वहिनी काही क्षण माझ्याकडे बघत राहिली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं, फक्त एक थकवा होता, जणू तिने हार मानली होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि नजर दूर आकाशात गोटत म्हणाली, "प्रशांत, तुझा भाऊ मुंबईत राहतो. पण जसं सर्वांना माहीत आहे की तो कुठल्या कंपनीत किंवा ऑफिसमध्ये काम करतो, ते खोटं आहे." मी चकित झालो. "मग वहिनी, भाऊ तिथे काय करतो?" "तो तिथे गाईडचं काम करतो. परदेशातून आलेल्या मुला-मुलींना आणि जोडप्यांना मुंबईची सैर करवतो. बीचवर नेतो, हॉटेल देतो, पार्ट्या करवतो, कधी-कधी त्यांच्यातच मिसळून जातो." "तू समजतोस ना प्रशांत, मी काय बोलतेय?" मी हळूच तिचा हात धरला. "वहिनी, यात काय आहे? हे पण एक कामच आहे ना. लोकांना फिरवायला मदत करणं, गाईड बनवणं, त्यात काय वाईट?" वहिनीने माझ्याकडे बघितलं. तिचे डोळे पुन्हा भरून आले. पण यावेळी तिने अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला नाही. "प्रशांत, मला माहीत आहे की यात काहीच वाईट नाही. काम लहान मोठं नसतं, पण गोष्ट कामाची नाही." इतकं म्हणून वहिनी थांबली. मग मी म्हटले, "वहिनी, तू थांबलीस कशाला? मला सर्व खरं खरं सांग." वहिनीने गाढ श्वास घेतला आणि म्हटले, "प्रशांत, जेव्हा तू म्हणालास की तुझ्या भावाने मला मुंबईच्या बीचवर फिरवलं असेल, तेव्हा मी यामुळे शांत झाले होते. कारण होय, मी त्यांच्याबरोबर मुंबईला गेले होते. आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं आणि तो मला मुंबईत नेला होता. तिथे सर्व काही खूप सुंदर होतं. तुझ्या भावाने मला मुंबईचे समुद्र दाखवले, बीचवर नेले. आम्ही खूप मज्जा केली, फोटो काढले, वाळूवर बराच फिरलो. जसं प्रत्येक नवीन वधू स्वप्न बघते तसंच मीही बघितलं होतं." तिचे डोळे त्या क्षणी हसले, पण क्षणभरात पुन्हा मंदावले. मग त्या रात्री आम्ही हॉटेलमध्ये मुक्कामाला गेलो. बीचजवळ एक छोटंसं सुंदर हॉटेल होतं.
मी खूप थकले होते म्हणून लवकर झोपले, पण रात्री माझे डोळ्यातून अचानक उघडे झाले आणि मी पाहिले की तो पलंगावर नाही आहे. मला वाटलं कदाचित बाथरूमला गेला असेल, पण जेव्हा काही वेळाने परत आला नाही, तेव्हा मी बाथरूममध्ये शोधलं, पण तो तेथे नव्हता. मग मी लॉबीमध्ये शोधलं, रिसेप्शनवरून बाहेर बीचकडे गेले आणि जेव्हा मी बीचवर पोचले, तेव्हा मी पाहिलं की तुझा भाऊ एक फिरंगी मुलीबरोबर वाळूत बसलाय. नाही प्रशांत, बसला नव्हता. तिचा आवाज तुटू लागला होता. तो तिच्या अगदी जवळ होता. जसं मी त्याच्यासाठी होते तसंच. जसं मी त्याच्यासाठी फक्त एक पायरी होते आणि आता कोणीतरी नवीन, नवीन सुगंध त्याच्या जवळ होती. माझं हृदय थांबलं होतं. मी तिथेच उभी राहिले. काही क्षणांनी मी परत आले आणि खोलीत जाऊन स्वतःला बंद केलं. त्या रात्री मला एक क्षणही झोप लागली नाही. माझं लग्न, माझं सर्व स्वप्न, सर्व काही त्या वाळूसारखं वाहून गेलं. मग जेव्हा सकाळ होणार होती, तेव्हा दार उघडण्याचा आवाज आला. भाऊ परत आला होता. ते हळूच खोलीत शिरत होते. जणू भीती वाटत होती की मी जागी होईन. पण मी तर आधीच त्यांच्या मागे उभी होते. ते मला बघून घाबरले. पण मी त्यांना विचारलं की ते रात्री कुठे होते? कारण मला सर्व माहीत असूनही मला त्यांच्या तोडून ऐकायचं होतं. पण त्यांनी लगेच सबब सांगितली. म्हणाले की ते बाहेर हवा खाण्यासाठी गेले होते. मग बीचवर बसून जुन्या गोष्टींवर विचार करत होते. त्यांचं हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मग मी म्हटलं की मी सर्व पाहिलं आहे. मला माहिती आहे की ते रात्री कुठे होते आणि कोणाबरोबर होते. ते थोडे घाबरले, पण लाजले नाही. त्यांच्या आवाजात आता कंप होता. मग ते उलटे स्पष्टीकरण देऊ लागले. म्हणाले, "तू काही चुकीचं समजते आहेस. हे माझ्या कामाचा भाग आहे. मी जे काही करतोय ते मजबुरीने करतोय. या फिरंगी मुली एकट्याच येतात. त्यांना इथल्या लोकांची सोबत हवी असते. जर आम्ही त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या नाहीत, तर कोण करेल? हे त्यांना आनंदी ठेवण्याचा भाग आहे. हे सर्व फक्त व्यावसायिक आहे." प्रशांत, तुझ्या भावाचं हे ऐकून मला जणू कोणीतरी छातीवर दगड ठेवल्यासारखं झालं. लग्न माझ्यासाठी एक वचन होतं, एक बंधन, एक विश्वास. पण तुझ्या भावासाठी ती फक्त एक गरज होती, जी कदाचित पूर्ण झाली होती. मग मी त्यांना म्हटलं, "जर हे तुझं काम असेल, तर मग तुझं घर काय आहे? मी कोण आहे? एक पत्नी म्हणून माझा काही हक्क नाही का? काही मान नाही का?" यावर तुझा भाऊ काही बोलला नाही. मग आमच्यात खूप भांडणं झालं. मी त्यांना सांगितलं की मी या नात्यात राहू शकत नाही, जिथे प्रेम फक्त एका बाजूने असतं. तेव्हा त्यांनी म्हटलं, "तू गावची मुलगी आहेस. तुला मुंबईचं जग समजणार नाही. नाटक करू नकोस." त्यांचं हे ऐकून माझ्या हृदयात एक टीस उठली. मी आता तिथे एक क्षणही राहू इच्छित नव्हते. मी माझं सर्व सामान बॅगमध्ये भरलं आणि तिथून निघून गेले. प्रशांत, तुझ्या भावाने मला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. मी एक टॅक्सी घेतली आणि स्टेशनवर गेले आणि सकाळच्या पहिल्या ट्रेनने माझ्या गावी परत आले. मी विचारलं, "मग भाऊने तुला एकदाही फोन केला?" वहिनी हसली. एक थकलेलं मंद खळखळणं. "नाही प्रशांत, त्यांना काही खंत नव्हती. ना फोन आला, ना काही बातमी घेतली. कदाचित त्यांच्यासाठी मी फक्त एक चेहरा होतो, जो आता संपला होता." वहिनी शांत झाली. छतावर आता फक्त वहिनीचे हळूहळू श्वासांचा आवाज होता आणि माझं हृदय जड होत चाललं होतं. मग वहिनी म्हणाली, "मला हे सर्व कुणालाही सांगायचं मन कधीच झालं नाही प्रशांत. पण आज कदाचित पहिल्यांदाच वाटलं की कोणीतरी आहे जो माझ्या बोलण्याची वाट पाहत आहे. न्याय न करता, प्रश्न न विचारता." मी खूप हळुवारपणे तिच्या हातावर हात ठेवला. मी वहिनीच्या डोळ्यांकडे बघत होतो. ते डोळे जे वर्षानुवर्ष मौन होते, आज पहिल्यांदा बोलत होते. त्यात आता अश्रू नव्हते. फक्त एक खोल थकवा होता, एक निराशा जी शब्दात मांडणं कठीण होतं. मी काही बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण मग बंद केलं. मी म्हणू काय? माझ्याकडे काय उत्तर होतं? तिच्या तुटलेल्या विश्वासाचं, त्या वेदनेचं? मी फक्त तिचा हात धरून होतो. तो आता हात थरथरत होता, ज्यात अजूनही स्वतःच्या अस्तित्वाची काहीच आशा होती. मग मला माहीत होतं की मी तिच्यासाठी जास्त काही करू शकत नाही. मी तिच्या तुटलेल्या आयुष्याला जोडू शकत नाही. मी तिचं गेलेले वर्ष परत आणू शकत नाही. मी तिच्या जखमा भरू शकत नाही. मी फक्त तिच्या जवळ होतो, निःशब्द, काही न बोलता. कधी-कधी एखाद्याच्या जवळ असणं ही सर्वात मोठी सांत्वना असते. वहिनीचे डोळे बंद होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी शांतता होती. कदाचित यामुळे की तिने सर्व काही सांगितलं होतं. मित्रांनो, ही होती आमची छोटीशी कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, तर ती लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुढे अशाच रोमांचकारी कथांसाठी आमच्या मराठी स्टोरी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.